आता मी पण 90s किड आहे, तर मी पाहिलं येते की आम्ही शाळेतून आल्यावर दप्तर फेकलं की खेळायला जायचं, ओट्यावरून उड्या मारत जायचं. तिथं आता जरी कुठं जायचं असलं मामाच्या घरी, इतकं म्हणजे हल्ली 100 मीटर जरी असलं तरी सायकल किंवा दुसरी गोष्ट तुम्ही जर बघितली ना, मैदानी खेळ बंद झाले, मैदानच बंद झाले, मैदानच नाहीये, मैदानच नाही. म्हणजे पूर्वी वितीदांडू किंवा फुटबॉल, क्रिकेट या गोष्टी धावण्याचे खेळ होते, सगळे खेळ धावण्याचे होते, एक पण असं बसून नाही राहायचं. सगळे आता सध्या सगळं कम्प्युटर, तुमचं PS1 काय PS7 जे आहे, सोनी वर्क्स, प्ले स्टेशन, अगदी. तर याचं ते जग आलंय. व्हिडिओ गेम्सवर जास्त आपण भर देतोय. बरोबर आहे. मी लोक बघायचो म्हातारे, ते उखड बसतात असं पाय फोल्ड करून. मी सुद्धा फोल्ड होऊ शकत नाही आता, ते इतके फोल्ड व्हायचे, मी पूर्ण फोल्ड होऊन बसायचे. ते पूर्वी ही नैसर्गिक, कारण खुर्च्या नसायच्या, कुठं बाकडी नसायची लोक. आणि आताच्या जनरेशनला मी तेच म्हणेन, या 2 मुवमेंट फार महत्वाच्या आहेत. सिटिंग क्रॉस लेगेड आणि स्क्वॉटिंग म्हणजे इंडियन टॉयलेटमध्ये बसतो तसं पायावर बसणं. ह्या 2 मुवमेंट अतिशय महत्वाच्या आहेत. आणि त्या मुवमेंटमुळे हिपचा एरिया आणि लोअर बॅक हे 2 एरिया तुमचे फार फ्लेक्झिबल राहतात.